छत्रपतींबद्दल असं काही घडत असेल तर त्याचा निषेध करणं देखील गरजेचं आहे की पुण्यामध्ये देखील महापुरुषांचे काही पुतळे आहेत, त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट तुम्ही करायला पाहिजे, त्याची देखभाल तुम्ही करायला पाहिजे ना. अशी घटना कधी आयुष्यामध्ये घडूच नाही, ही भावना आमची निश्चितपणानं आहे. आणि छत्रपतींची जी स्मारक आहेत किंवा या पुस्तकात जे पुतळे बनणार आहेत त्याकरता शासनाने कडक नॉर्म्स करून या अशा प्रकारचं जो करेल त्याला आयुष्यात मरेपर्यंत आपण केलेल्या चुकीची आठवण राहील अशा प्रकारचा कडक कायदा महाराष्ट्रामध्ये करावा. मालवण येथील जी दुर्घटना या देशामध्ये जी घडलेली आहे, छत्रपतींचा पुतळा जो नव्यानं बांधण्यात आला होता 8 महिन्यापूर्वी तो कोसळला आणि संपूर्ण देश छत्रपती शिवरायांबद्दल अस्मिता आपली प्रत्येकाची आपल्या जीवनक्रमामध्ये असते आणि तो कोसळल्यानंतर जे दुःख झालं आणि ज्या वेदना झाल्या त्या वेदनेच्या आधारावरती आजचं हे आंदोलन खऱ्या अर्थाने, जरी आम्ही राज्य शासनामध्ये असलो, महायुती जरी असली तरी आमच्या देखील एक वैयक्तिक भावना छत्रपती शिवरायांबद्दल आहे. आता मी तर सुभेदार खंडोजी मानकरांचा वारस आहे, त्यामुळे त्या परंपरेची, स्वराज्य निर्मितीच्या परंपरेमध्ये असताना छत्रपतींबद्दल असं काही घडत असेल तर त्याचा निषेध करणं देखील गरजेचं आहे. आणि जी म्हणजे ज्या लोकांना हे काम दिलं होतं, म्हणजे शिल्पकार असतील, कोण आर्किटेक्ट असतील, त्यांनी संपूर्ण तेथील हवामानाचा, पावसाचा अंदाज, या सगळ्या गोष्टीचा असणारा प्रभाव, कोकणामध्ये असणारं जे वातावरण आहे त्या सगळ्या वातावरणाचा अभ्यास करून हा पुतळा उभा करायला पाहिजे होता. आणि एवढ्या घाईगर्दीने हा पुतळा उभा, आपण बघितलं की अरबी समुद्रामध्ये देखील शिवस्मारक उभं राहणार होतं, पण काही अडचणींमुळे ते उभं राहू शकलेलं नाही. परंतु या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना मी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना देखील आज या निमित्तानं आम्ही निवेदन देतोय की पुण्यामध्ये देखील महापुरुषांचे काही पुतळे आहेत, त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट तुम्ही करायला पाहिजे, त्याची देखभाल तुम्ही करायला पाहिजे ना. अशी घटना कधी आयुष्यामध्ये घडूच नाही, ही भावना आमची निश्चितपणानं आहे. परंतु छत्रपती शिवरायांबद्दल असणारे असं अतिशय मनापासून दुःख झाले की एवढ्या वेदना होत आहेत की अरे, ज्या छत्रपतींनी या देशाला सर्वाधिकपणे एक गतिमान करण्याचं सामर्थ्य ज्या कर्तृत्वामध्ये आहेत आणि त्यांचा पुतळा जर अशा पद्धतीने जर पडत असेल तर ही दुर्दैवी घटना ही या ठिकाणी घडलेली आहे. अतिशय दुःख झालेलं आहे. आणि या सगळ्या वातावरणामध्ये जरी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे शहराचे कार्यकर्ते असलो, महायुतीमध्ये जरी असलो, तरी आमची अस्मिता ही छत्रपती शिवाजी महाराज आहेत, या जाणीवेतून खऱ्या अर्थानं हे आंदोलन आम्ही आज उभं केलेलं आहे. आणि मला वाईट वाटतं की अशा घटना घडत असताना राज्य शासनाने त्वरित याच्यावरती उपाययोजना करा. उभे करण्याची घाई आपण करू नका. त्याचं पावित्र्य राखण्याचं, त्याचं जपण्याची प्रयत्न आपण आपल्या आयुष्यामध्ये करायला पाहिजे. कारण की नुसतेच पुतळे आपण उभं करतो, परंतु आता छत्रपती शिवरायांनी आपल्या जीवनक्रमामध्ये 350 वर्षापूर्वी किल्ले उभे केले, त्याला आज कुठेही टच नाही. मग ते असणारं बांधकाम, त्यावेळीचे असणारे जे त्यांच्याजवळ असणारे जे सवंगडे असतील, तर या सगळ्यांच्या माध्यमातून ज्यावेळी हे किल्ले उभारण्याचं काम करण्यात आलं, मग एक पुतळा तुम्ही जर चांगल्या पद्धतीने उभा करू शकत नाही तर याच्यापेक्षा महाराष्ट्राचं दुसरं दुर्दैव काय आहे, या जाणीवेतून खऱ्या अर्थानं आजचं हे आंदोलन केलेले. आंदोलन होतंय तुमचं राज्यभरामध्ये, पण पुणे वगळता इतरत्र कुठेही अशा पद्धतीने आंदोलन आहे ते होताना राज्यभर नाही, सगळं राज्यभर. मला तर असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये हे आंदोलन होतंय. पुण्यामध्ये तर व्हायलाच पाहिजे, कारण की पुणे ही महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. आणि या कर्मभूमीच्या माध्यमातून लाल महाल देखील आपल्या जवळ आहे. तर या सगळ्या वातावरणामध्ये छत्रपतींच्या अस्मितेला कुठेही धक्का लागू नये या जाणीवेतून खऱ्या अर्थाने केलेलं आहे. आणि एक म्हणजे अंतर्मन भरून येते बोलताना की एवढा मोठा पुतळा ज्यावेळी पडतो आणि त्यानंतरची त्या ठिकाणचं जे वातावरण बघितल्यानंतर अतिशय वाईट वाटतं. आणि एक लवकरात लवकर हा पुतळा चांगल्या पद्धतीनं, सगळं नियोजनबद्ध पद्धतीनं या ठिकाणी एक वेगळा पुतळा उभा करून, आणि मला तर असं वाटतं की शिल्पकाराला देखील समजायला पाहिजे ना, ज्यावेळी आपण एखादं शिल्प निर्माण करतो
तर त्याच्यामध्ये काय मटेरियल असायला पाहिजे, ते कशा पद्धतीने असायला पाहिजे, त्याचं लाईफ काय असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा आढावा त्या ठिकाणी घेण्यात आला का नाही ही देखील चिंता वाटते. मग मोदी साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन हो, नाही तर राज्याचे मुख्यमंत्री, परंतु छत्रपती ही अस्मिता आपली आहे, त्याच्याकडे पहिल्यांदा पाहिलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीचा विचार आपण या निमित्तानं करायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र स्मृतीला मी वंदन करतो आणि परत अशी दुर्दैवी घटना या महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये देखील घडू नये अशी आज आपण ज्या ठिकाणी मुकनिदर्शनं केलेली आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहे की 96 वर्षापूर्वी हा पुतळा उभारला गेलाय आणि 96 वर्षानंतर आजही तो पुतळा अगदी काल उभारला इतका सुंदर सुबक आणि छान अवस्थेत आहे. परंतु आपण पहा 9 महिन्यापूर्वी एखादा पुतळा उभारला जातो आणि त्याची अशा प्रकारे दुर्दशा होते, ती बघवत नाही. महाराष्ट्रातल्या कुठल्याही शिवप्रेमीला हे आवडलेलं नाहीये. 2 ते 3 फूट ज्याला मूर्ती करायचा अनुभव आहे अशा मूर्तिकाराला 28 फूट उंच मूर्ती दिली जाते. त्या अधिकाऱ्यांचा मी निषेध करतो, त्यांच्यावरती कडक कारवाई करावी मागणी करतो आणि अशा अधिकाऱ्यांबरोबर जे कॉन्ट्रॅक्टर याच्यामध्ये आहेत त्या सगळ्यांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे.